विरोधकांनी 70 कोटी महिलांचा विश्वासघात केला। संसदेमध्ये परवा आलेले विधेयक अचानक आलेली नाहीयेत। मुख्यमंत्री डायरेक्टरला अटक। रोहित पवार यांची सोशल मीडियावरून माहिती। नवनीत राणांना अल्पसंख्याक आयोगाबद्दल समज नसावी। आयोगाचं काम अल्पसंख्याक समाजाबद्दल बोलणं आहे। अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष पारेख खान यांचं वक्तव्य। बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराची उद्या सांगता। सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी महायुतीमधील प्रमुख नेते उद्या बारामतीमध्ये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार उपस्थित। साताऱ्यामध्ये एकनाथ शिंदेंचा पॉवर शो। शिवसेना भाजप राड्यानंतर साताऱ्यामध्ये शिंदेंची सभा। उपमुख्यमंत्री शिंदे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणी आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी। विकास निधी वाटपामध्ये भाजप नगरसेवकांमध्ये मतभेद। अमित साटम यांच्या मतदारसंघामध्ये 39 कोटी। अमित साटम यांच्या मतदारसंघाला झुकतं माप दिला गेल्याचा विरोधकांचा दावा। मुंब्रा येथील नगरसेविका सहर शेख आणि तिचे वडील युनुस शेख आज पत्रकार परिषद घेणार। बोगस जातीच्या प्रमाणपत्राबाबत खोटी माहिती दिल्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट करणार। धनंजय मुंडेंच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण। आंबेडकरांच्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं धनंजय मुंडेंच्या मूळ गावी नाथा येथे पुतळ्याचं अनावरण। वर्ध्यात पाणी टंचाईची चाहूल। महाकाली धरणातील पाणी साठा 50% 25,000 ग्राहकांसाठी पाणी जपून वापरण्याचं आवाहन। यवतमाळच्या राळेगावात बजरंग दलाचं आंदोलन। बसस्थानक परिसरामध्ये टायर जाळत आक्रमक निषेध। दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे। प्रशासनाच्या निष्क्रियतेवर कार्यकर्त्यांचा संताप। जळगाव शहरामध्ये ब्राह्मण संघाच्या वतीनं परशुराम जयंतीनिमित्तानं भव्य मिरवणुकीचं आयोजन। ढोल ताशांच्या गजरामध्ये परशुरामाचा जयघोष करत भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती। जळगावमध्ये महात्मा बसवेश्वर जयंतीच्या निमित्तानं मिरवणुकीमध्ये समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी। बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये चैतन्य मच्छिंद्रनाथ आणि चैतन्य गोरक्षनाथ महाराज यात्रा उत्सव संपन्न। आष्टी तालुक्यातील हजारो भाविक भक्तांनी पालखीचं दर्शन घेतलं। नंदुरबारमध्ये पाणी टंचाईवर प्रशासनाकडून आराखड्याची तयारी। सातपुड्यातील अतिदुर्गम भागासाठी विशेष उपाययोजना। वाशिममध्ये केरोसिनचा अद्याप साठा पोहोचलेलाच नाही। नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण। वाशिमसाठी 72,000 लिटरचा साठा मंजूर। 72,000 लिटरचा कोटा अपुरा ठरणार असल्याची चर्चा। छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये नामांतराचा धडाका। 24 पैकी 9 नामांतर प्रस्तावांसंदर्भात चर्चा। मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका। वाशिममध्ये एप्रिलमध्ये पाणी टंचाईचं संकट अधिक तीव्र। वाढत्या तापमानामुळे अनेक गावांमध्ये पाण्याची कमतरता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।